Friends, today we are going to touch a grammar topic. Name of the topic is we and they. मित्रांनो, आज आपण we and they हा ग्रामर टॉपिक शिकणार आहोत. यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर ॲप्लिकेशन ऑफ we and they. मित्रांनो, आता we and they हे काय आहेत? we and they are called as pronouns. हे काय म्हणून ओळखले जातात तर हे प्रोनाउन म्हणजे म्हणून ओळखले जातात. Friends, now what is mean by pronoun? A pronoun is a word which is used on the place of noun. To avoid the repetition of same noun, we use pronoun. मित्रांनो, आता प्रोनाउन म्हणजे काय तर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आपण नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असे म्हणत असतो आणि त्याच नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वनाम वापरत असतो. आता मित्रांनो, आपण एक्झाम्पल बघूया. इफ आय से Radhika is a girl, Radhika goes to the school, Radhika writes a letter. So for listening also this sentence doesn't look nice. आपल्याला ऐकण्यासाठी देखील अशा प्रकारचे प्रत्येक सेंटेन्समध्ये तोच शब्द चांगला वाटत नाही. सो instead of Radhika in every sentence we are using she. Means Radhika is a girl, she goes to the school. अशा प्रकारे. सो मित्रांनो, आपण आता बघूया प्रोनाउन्स किती टाइप्सचे आहेत. आपण यामध्ये अभ्यासणार आहोत 3 types of pronoun. Personal pronouns we are going to learn through this chapter, and personal pronoun we will see. Personal pronoun is divided into 3 categories. मित्रांनो, पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय तर पुरुषवाचक सर्वनाम आणि हे पुरुषवाचक सर्वनाम 3 टाइप्समध्ये डिवाइड केलं गेलेलं आहे. आता मित्रांनो, आपण या चार्टच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत 3 टाइप्स ऑफ प्रोनाउन. सो लेट अस सी. मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ॲप्लिकेशन ऑफ वी अँड दे. आपण वी अँड देचा वापर कसा करावा हे अभ्यासत आहोत. आता वी अँड दे हे काय आहेत तर हे अनेकवचनी सर्वनाम आहेत. अनेकवचनी सर्वनाम म्हणजे काय? आता नाम हे 2 प्रकारचे असतात. एक एकवचनी सर्वनाम अँड दुसरं असतं अनेकवचनी सर्वनाम. फर्स्ट पर्सन प्रोनाउन, सेकंड पर्सन प्रोनाउन अँड थर्ड पर्सन प्रोनाउन. फर्स्ट पर्सन प्रोनाउनमध्ये किती प्रकारचे प्रोनाउन येतात ते आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आहे सिंग्युलर प्रोनाउन अँड प्लुरल प्रोनाउन. आता आपण बघूया सिंग्युलर प्रोनाउन कोणता आहे तर आय. आय हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. त्यानंतर प्लुरल प्रोनाउन आहे वी आणि वी हे अनेकवचनी सर्वनाम आहे. त्यानंतर आहे सेकंड पर्सन प्रोनाउन यू. यू इज नोन ॲज सिंग्युलर प्रोनाउन as well as it is known as plural pronoun too. मित्रांनो, यू हे एकवचनी सर्वनामासाठी देखील आपण वापरत असतो. त्याचबरोबर आपण अनेकवचनी सर्वनामासाठी देखील वापरत असतो. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट आहे थर्ड पर्सन प्रोनाउन म्हणजेच तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एकवचनी आणि अनेकवचनी आपण अभ्यासणार आहोत. थर्ड पर्सन प्रोनाउनमध्ये फर्स्ट जे आहे सिंग्युलर प्रोनाउन्स आहेत ही, शी, इट. म्हणजे काय? ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. आणि त्यानंतर थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउनमध्ये येतं दे आणि दे हे काय आहे? प्लुरल प्रोनाउन आहे म्हणजे ते अनेकवचनी सर्वनाम आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण वी अँड दे सिंग्युलर आणि प्लुरल प्रोनाउन आहेत की नाही हे अभ्यासलं आहे. म्हणजेच काय? वी हे प्लुरल प्रोनाउन आहे आणि त्यानंतर दे हे देखील प्लुरल प्रोनाउन आहेत. नाउ फ्रेंड्स, वी विल सी द रूल्स हाऊ टू यूज वी अँड दे. फ्रेंड्स, प्रोनाउन्स वी अँड दे. आता वी हे काय आहे तर हे अनेकवचनी सर्वनाम आहे आणि दे हे देखील अनेकवचनी सर्वनाम आहे. वी म्हणजे काय तर आम्ही आणि दे म्हणजे काय तर ते. अनेकवचनीसाठी खूप सारे लोक असताना आपण वापरत असतो दे. आता आपण वी अँड दे कसे वापरावे हे बघणार आहोत. वी अँड दे आर प्लुरल प्रोनाउन्स. वेन वी यूज वी ऑर दे द वर्ब मस्ट बी प्लुरल. द प्लुरल वर्ब इज आर. आणि मित्रांनो, वी अँड दे आर प्लुरल प्रोनाउन्स. ते अनेकवचनी सर्वनाम आहेत आणि आपण जेव्हा वी अँड दे हे प्रोनाउन्स वापरत असतो त्यावेळेस त्यानंतर कोणता वर्ब वापरला गेला पाहिजे तर अनेकवचनी वर्ब वापरला गेला पाहिजे. आणि त्यासोबत प्रेझेंट टेन्समध्ये आपण जेव्हा वाक्य बनवत असतो त्यावेळेस आपल्याला वी अँड दे नंतर म्हणजे वर्तमान काळामध्ये वी अँड दे नंतर आपल्याला आर हे अनेकवचनी
वर्ब वापरावे लागते। आता आपण सेंटेन्सच्या माध्यमातून वी अँड देचा उपयोग अभ्यासणार आहोत। प्रकाश अँड प्रतीक शेअर अ रूम, दे आर फ्रेंड्स। आता प्रकाश अँड प्रतीक हे दोन वेगवेगळी मुलं दिलेले आहेत। प्रकाश अँड प्रतीक शेअर अ रूम, दे आर फ्रेंड्स। प्रकाश आणि प्रतीक हे एकाच रूममध्ये राहतात आणि ते मित्र आहेत। आता प्रकाश आणि प्रतीक हे दोन वेगवेगळी मुलं आहेत आणि त्या दोन मुलांसाठी कोणतं प्रोनाउन यूज केलेलं आहे तर दे हे प्रोनाउन यूज केलेलं आहे। आणि दे नंतर कोणता प्लुरल वर्ब यूज केलेला आहे तर आर हा वर्ब यूज केलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो, जेव्हा प्लुरल प्रोनाउन असेल त्यावेळेस आपल्याला प्लुरल वर्बच वापरावा लागतो। आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल। गोविंद अँड आय आर क्लासमेट्स, वी आर नेबर्स टू। गोविंद आणि मी वर्गमित्र आहोत आणि आम्ही शेजारी देखील आहोत। आता गोविंद आणि आय यासाठी कोणतं प्रोनाउन यूज केलेलं आहे तर वी हे प्रोनाउन यूज केलेलं आहे। आता वी म्हणजे काय तर आम्ही, आणि गोविंद आणि आय म्हणजे काय हे दोन आहेत म्हणून तिथे वी हे प्रोनाउन यूज केलं गेलेलं आहे। आणि वी हे प्लुरल प्रोनाउन आहे, त्याच्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये आर हे प्लुरल वर्ब वापरावे लागते। इन दिस वे फ्रेंड्स, आपल्याला जेव्हा वाक्यामध्ये वी अँड दे हे प्रोनाउन्स वापरतो त्यावेळेस आपल्याला प्लुरल वर्ब वापरावा लागतो। आणि सो फ्रेंड्स, वी विल सी द नेक्स्ट सेंटेन्स। आवर कॉम्प्युटर्स आर क्वाईट न्यू, वी आर नॉट बाईंग एनी धिस इयर। मित्रांनो, पुढील एक्झाम्पल आहे की आमचे कम्प्युटर नवीन आहेत आणि आम्ही यावर्षी कोणतेही विकत घेणार नाही। आवर कॉम्प्युटर्स आर क्वाईट न्यू। आता आवर म्हणजे काय आमचे, आणि कम्प्युटर्स म्हणजे काय तर संगणक। आमचे संगणक यासाठी आमच्यासाठी काय सर्वनाम वापरलेलं आहे तर वी हे सर्वनाम वापरलेलं आहे। आणि त्यानंतर वी हे प्लुरल सर्वनाम आहे, त्यासाठी नंतर जो शब्द आलेला आहे, नंतर जो वर्ब आलेला आहे तो काय आहे प्लुरल वर्ब, आणि तो काय आहे आर। अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला वाक्यामध्ये जेव्हा प्लुरल प्रोनाउन असेल तर प्लुरलच वर्ब वापरावा लागतो, सिंग्युलर प्रोनाउन असेल तेव्हा सिंग्युलरच वर्ब वापरावा लागतो। इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव लर्न टुडेज चॅप्टर ॲप्लिकेशन ऑफ वी अँड दे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा टॉपिक वी अँड दे हा टॉपिक शिकलेलो आहोत। मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की आपल्याला हा आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल। मित्रांनो, यामध्ये एक्सरसाइज दिलेली आहे आणि ही एक्सरसाइज आपल्याला या चॅप्टरच्या आधारावरती सॉल्व करायची आहे। सो आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण ती एक्सरसाइज लक्षपूर्वक सॉल्व करावी आणि त्यानंतर आपण सॉल्व केलेली एक्सरसाइज ही मॉडेल आन्सर कीच्या माध्यमातून क्रॉस चेक करावी। थँक यू फ्रेंड्स, हॅव अ नाइस डे। डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत।